लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीता समारोपित वामभागं पानो महासायक चारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा ऐसी तैसिया नमो तुझ श्रीरामराया तुझे कृपे रघुवर्या स्तुते वदवया सामर्थ्य। तुमची स्तुती करा करा करा। ओम नमो नारायणाय वेदांत वेद्या वंद्याई परमवंद्या संसर्वेद्या श्रीगणिका आता वंदो सरस्वती ही चित्त चैतन्य चित्त शक्ती तुझे स्फूर्ती अमृत मूर्ती स्वरूपजिते आता वंदो सद्गुरु जो स्वानंद गुरु पुंजरू ध्याचे हा संसारो उपाय मस्तकी ठेविता हा तू अहम भाव होय घातो अहम भाव होय प्राप्ती अद्वैतानंद श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, भगवान की जय। मोठं नाव श्री गणेशाय नमः नमो शिवाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः। भगवंत म्हणे गरुडा परी येती शत योजने विस्तार यम नगरीची वेशी हेम प्रकारेशी त्याची त्या रवेशी पयासती। कथेचं अनुसंधान भगवान परमात्मा गरुडाला सांगतायत। काल आपण पाहिलं 1 वर्षाच्या कालावधीमध्ये वर्ष श्राद्धाच्या आतमध्ये ते प्रेत कसं तरी यमनगरीला पोहोचलं। मग यमनगरीला पोहोचल्यानंतर ना त्या यमाच्या नगरीचा विस्तार कसा आहे, ती यमनगरी कशी आहे ती त्या प्रेतानं पाहिली आणि त्या यमनगरीचं वर्णन भगवंत सांगतात। गरुडा भाग्यवंता पुरी रथ्या चितवार शोभिता सप्तभूमी करुणी व्याप्ता ग्रह सौदयुक्ता विराजित। आणि भगवंत सांगतायत गरुडा ती असणारी यमनगरी म्हणजे त्या यमनगरीला जी खांब आहे ती खांब दगडा विटाचे मातीचे नव्हते, तर ते रत्न खचित होते, रत्नांकित खांब होते आणि तिथला असणारा परिचय अतिशय सुंदर शोभिवंत होता असं महाराज सांगतात। आणि चंपका अशोक जंबू कदम च्युत पै आणि कनाना व्रते करून अत्यंत शोभे संयमी धूपादी वास सर्वासदनी सर्वदा मृदंगानी शंक विनारी नुरवाणेक धर्मस्तुती बंदी लोक अधर्म जिंकमनती सदा। आणि त्या यमनगरीमध्ये राहणारे पशु पक्षी हंस मयूर चक्रवाक चकोर रावे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे पक्षी होते, झाड होते, वेगवेगळ्या असणारा परिसर होता, नद्या होत्या, नाना वृक्षाने शोभिवंत होतात, बंदिस्त हात जोडून कल्याणासाठी प्रार्थना करीत होते। उत्तर द्वार पुरी लागून उंच अशी 4 दिशा आहेत, 4 दिशेला असणारे मुनी होते, साधू संत होते, मार्ग असणारी शोभिवंत दिसत होता। उत्तर दिशेच्या दरवाजाला 1.5 योजन उंच अशा प्रकारचा दरवाजा उत्तर दिशेचा होता। रुंदी असे 1 योजन स्फटिकाटन शोभायमान वर्ण चित्र कपाट गो पुराण शतपताकान संकुल सदा आणि 1 जन समायुक्त नाना रत्ने विराजित त्या स्थानी देव विख्यात श्रवण नित्य जाण पहा ते देव दिव्य सिंहासनावरी बसले चौघी ती उपरी प्रचंड रूप दिन रात्री कमलात नेत्रीचे सर्व। आणि अशा प्रकारचे यमनगर आहे, रत्न खचित अशा प्रकारचे त्याचे असणारे रचना आहे आणि त्या यमनगरीमध्ये सगळे असणारे 4 दरवाजे आहेत। उत्तर दिशेचा दरवाजा मोठा आहे, त्याच्यामध्ये अनेक देवदेवता बसलेले आहेत। अशा प्रकारचं वर्णन यमाच्या नगरीचं सांगतात। लोकावरून मनुष्य येती प्रेत देवी श्रांत दिसती पूर्ण संवत्सर क्लेशाती प्राणी भोगती यम मार्गी। आणि पृथ्वी तलावरनं मनुष्य मृत झाल्यानंतर ना यमनगरीला येतो, रस्त्यानं दुःख होतं त्याला, मार्गामध्ये कालावधीमध्ये आपण ऐकलं 16 मुक्काम असतात, 247 योजन रोज चालावं लागतं, त्यामुळे दुःख होतं, त्रास होतात आणि तोच जीव यमनगरीला आला की त्याला सुख वाटतं। भूत सुधाविष्ट दुर्गमनाचे महाकष्ट आणि यातना यथेत यमदूत स्पष्ट करीत सदा। रस्त्याने येत असताना अतिशय दुर्धर रस्ता आहे, काटेरी वन आहे, अनेक प्रकारच्या वैतरणी नावाची नदी कुंभिपाक आहे, सगळ्यामधून पुढे यावं लागतं। यमदूत पाठीमागं असतात, ते दंड करतात
अशा दुःखित अवस्थेमध्ये जीव यम नगरीला येतो. ऐशी या जीवाची देखोनी हितैषी ते करुणे करुणी शुभ वाक्य जीवा लागुनी उपदेशून आश्वासिती. असं म्हणले मग ते जीव खूप कष्टी झालेला असतो, दुःखी झालेला असतो, मार्गामध्ये क्लेश झालेला असतो. यमनगरीला पोहोचल्यानंतर ना मग ते यमदूत त्याला आश्वासन देतात, समाधान त्याचं करवतात. कसं? मग त्या जीवाचे कर्म चित्रगुप्ताशी सांगती भ्रम तयाचे पुण्य उत्तम ब्रह्मवाक्याप्रमाणे निवेदिती. मग त्या जीवाने केलेले सगळं कर्म चित्रगुप्त त्याच्यापाशी डाटा सेव ठेवतो. या माणसानं जन्मल्यापासून मरेपर्यंत काय काय केलंय, चांगलं कर्म सुद्धा ते लिहून ठेवतो आणि वाईट कर्म सुद्धा त्याच्यापाशी रेकॉर्ड राहतं. आणि मग मृत झाल्यानंतर यमनगरीला गेल्यावर यमराजा चित्रगुप्ताला विचारतो, काय काय केलं यानं सांग, जीवनामध्ये याचं पुण्य किती आहे, पाप किती आहे. मग पाप पुण्याचा साठा चित्रगुप्त यमाला सांगतो. बोलो की जरी पूजन तात्यारे होण्याचे घडील गान तरी सर्व पातकांचे धन पूजा प्रभावाने होतय पै. मग त्यावेळेस भगवंत सांगतायत, माणूस जिवंत असताना पृथ्वी तलावरती भगवंताची पूजा केली, साधू संतांची पूजा केली, पूजामध्ये सामर्थ्य आहे म्हणून या यथार्थ जेने पूजिला रघुनाथ, अशा पद्धतीने पूजेचं महत्व आहे. आणि ते पूजा जर त्यांनी केली तर यम यातना होत नाही. भगवंत सांगतात, नाही पूजन घडले जरी ते प्रेताचे घेऊनी सत्वरी धर्मराजाच्या सभांतरी लवकरी श्रवणदेव. आणि श्रवणदेव आहेत, 13 श्रवणदेव ब्रह्मदेवानं निर्माण केलेले आहेत पाप पुण्याचं मोजमाप ठेवण्यासाठी. कारण यम एकटा जनसमुदाय असंख्य आहे, कुणाकुणाच तरी डोक्यात ठेवायचं. त्याच्यामुळे 13 श्रवणदेव ते निर्माण केले ब्रह्मदेवानं. आणि मग ते श्रवणदेव त्या प्रेताला यमराजा पुढे नेऊन उभा करतात आणि पाप पुण्याचा साठा यमाला सांगतात. ते जे पुण्यवंत असती त्याची यम दिसे रमापती. वा वा. घनश्याम चतुर्बाहू मूर्ती पिवळा निश्चिती पितांबर. मग जे पुण्यवान लोक असतात यमनगरीला गेलेले, कारण मी काल सांगितलं माणूस पहिल्यांदा यमनगरीलाच जातो, तिथे गेल्यावर त्याच्या पाप पुण्यावरती स्वर्ग नरकाची, स्वर्ग असेल वैकुंठ कैलास त्याची पायरी ठरवली जाते. मग जे पुण्यवान लोक यमनगरीला गेलेत त्यांना यम कसा भासतो, अतिशय दैदिप्यमान. जसा विष्णू असावा मूर्तिमंत, शंख चक्र गदा पद्म मंडित, तसा यम पुण्यवान लोकांना दिसतो. शंख चक्र गदानी चक्र पद्मादी युक्त चारी कर वनमाला विराजित सुंदर वदन चंद्र प्रसन्न तो. आईशे विष्णू रूप सुंदर पाहुनी प्राणी नमस्कार घालून या स्तुत्या पार रती निरंतर आईशे वदती. विष्णूचं जसं रूप असावं राजस सुकुमार मदनाचा पुतळा, तशा पद्धतीने यमाचं रूप त्यांना दिसतं. कोणाला? जे पुण्यवान लोक आहेत त्यांना. आणि मग ते यमाला गेले बरोबर नमस्कार करतात. धर्मराज त्यांचे देखोनी सत्यवादी आणि मानी प्राणी परोपकारा करते अनुदिनी परदारा स्वप्नील हो भीती. मग यमाने त्या पुण्यवान लोकाला पाहिले की यमाला बी आनंद वाटतंय. म्हणले काय असं असणारे पुण्यवान लोक आहेत, परदारा दृष्टीनं पाहिलं नाही, परद्रव्याकडे कधी पाहिलं नाही, स्वप्नामध्ये परद्रव्य आणि परस्त्रीकडे न पाहणारे हे पुरुष, असं यमराजा त्यांचं वर्णन करतात. परद्रोह परद्रव्य विमुख प्रियवादी दर्शनादर नियमक मात्र पितृभक्ती सम्यक गुरुसेवाने कजे करीती. मग यमनगरीमध्ये पुण्यवान लोक कोण आहेत? ज्यांनी दुसऱ्याचा द्रोह कधी केला नाही, परद्रव्याला विमुख झाले, जे असणारे मातृपितृ आई वडिलांची भक्ती करतात, सेवा करतात, गुरुची सेवा करतात, अशीच लोक पुण्यवान यमनगरीला होते. देव पूजा निरंतर जे करीते पंचयज्ञ नित्य आचरती स्नान तर्पण आदी यथा पद्धती द्वादशाक्षर जपती मंत्र सदा. मग जे लोक भगवंताची पूजा करतात, पंचयज्ञ असणारे निर्माण केलेले आहेत, पंचपर्वाला पंचयज्ञ सांगितले, प्रत्येक महिन्यामध्ये ते येतात. आणि ते यज्ञ करणारी लोक स्नान तर्पण यथा पद्धतीने करणारे, भगवंताचं स्मरण करणारे, अशी लोक पुण्यवान होते. तुलसी सेवा करीत नित्य विप्रपादन सेवित परपीडा निवारत दांत व्यसनी शांतची प्राणी. तुळशीची सेवा करतायत, भगवंताची भक्ती करतायत, ब्राह्मणाची सेवा करतायत, ब्राह्मणाच्या पायात चरणतीर्थ घेतात, दुसऱ्याला त्रास देत नाहीत, दुसऱ्याला पीडा देत नाहीत, कुठल्याही प्रकारचे व्यसन नाही, सदा शांत असतात, मनामध्ये राग नाही, अशा प्रकारची लोक पुण्यवान यमाच्या नगरीला. आणि करते भूमिदान तैसे करीती कपिला दान
वेदांत आणि पुराण श्रवण कीर्ती स्नान आदरे करीताती. आणि पृथ्वीदान केलेलं असतं ब्राह्मणाला. तशाच पद्धतीने कपिला नावाची गाय आहे, गोदान केलेलं आहे. पृथ्वीदान, गोदान, सुवर्णदान, त्यामध्ये वेदांत श्रवण, पुराण, कथन, भगवंताची कथा, अनेक तीर्थामध्ये स्नान करणारी लोक भाग्यवान. शिवपूजा परायण शाकान्न जलदान तक्राजी गोरसदान विनितानंद नाते करती पै. अनेक प्रकारचे दान शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. महादेवाची पूजा आहे, महादेवाचे असणारे अनेक ग्रंथ असतील, प्रत्येक ग्रंथाचं पारायण असेल, अन्नदान असेल, जनदान असेल, पाणीदान असेल, गोरसदान असेल, ताकदान असेल, ही सगळे दान करणारी लोक पुण्यवान यमनगरीला होते. हे प्राणी पुण्यवंत देह यमलोकी टाकीत दिव्य देह धर्मराजा देत पुण्यवंत नर देहांतर पाय. आणि आतापर्यंत जे वर्णन सांगितलं अशा प्रकारची लोक, त्यांचा पिंडदेह नवमिश्र श्राद्धापासून निर्माण झालेला पिंडदेह ह्या 33व्या दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत जे काही त्यांना देह निर्माण होतो त्याला पिंडदेह म्हणतात. आणि ती पिंडदेह यमनगरीला टाकून देतात. दिव्य देह यमराजा त्यांना देतो आणि दिव्य देह धारण करून यमनगरीला राहतात. स्वर्गादी लोक पाहुनी अनेक भोग भोगी त्या अनुदिनी आता पाप कर्मी जे जे प्राणी यम पाशाने बद्ध धोका. मग हे पुण्यवान लोकांना यम राजा काय करतो, दिव्य देह देतो. मग ते स्वर्गामध्ये जातात, वैकुंठामध्ये जातात, कैलासामध्ये जातात, सगळे फिरतात. आणि मग पुन्हा त्यांचं असणारं पुण्य संपलं की मग येऊ लागती माघारी मृत्यूलोकी. पुन्हा मृत्यूलोकाला येतात, जन्म भोगतात. ही झालं पुण्यवानाची लक्षणं. आता जे पापी लोक यमनगरीला जातात त्यांची अवस्था काय आहे ऐका. हो धर्मराजा शिकायचा पाहत विक्राळ आणि भयानक अत्यंत महानुदीर्घ द्रष्टायुक्त दंडहासा आणि कर्कश पै. पुण्यवान लोकाला यमराजा कसा दिसला, विष्णू स्वरूप दिसला, देवा स्वरूप दिसला. पण जे पापी लोक आहेत त्यांना यमराज अकराळ विकार, अतिशय भयंकर उग्र स्वरूप, हातामध्ये यमदंड, काळदंड असणारा असा यम पापी लोकांना दिसला. भयानक दाडा विशेष भयानक सभादे कोणी त्रास पाहून त्यांच्या अंगाचा कंप सुटे पै. आणि मग अशा प्रकारचं यमराजा त्यांना दिसला गेला. तसंच यमनगरीचं वर्णन बाकीच्या पुण्यवान लोकांना रत्न खचित दिसलं, सुंदर दिसलं. पण पापी लोकांना ती कर्कश दिसलं. कडने सगळी भूत प्रेत कुंभीपाक वैतरणी सगळ्या नद्या दिसल्या त्यांना. आणि अशा प्रकारचं यमनगर पाहिल्यावर त्यांच्या अंगाला कंप सुटला. मग तयाच्या पातकाप्रमाणे चित्रगुप्ताचे मते करून नरक योनी देते दारुण अति कठीण भोगावयाची. मग चित्रगुप्त पापी लोकांना पुढे केले की सांगतोय ना, या आयुष्यामध्ये जीवनामध्ये एवढं पाप केलेलं आहे. चित्रगुप्ताने सांगितलेल्या पद्धतीने पुन्हा मग यमराजा त्यांना पाप कर्मानुसार दंड देतो. 84 नरकते त्यासती आघाताक्षार्या जे महापापे करीती 28 नरक तया प्रती नामे निश्चिती त्यांचे ऐक पा. आणि मग अशा पद्धतीने 84 नरक आहेत त्या यमनगरीमध्ये. आणि 84 नरकामधले 28 नरक पापी लोकांना भोगावे लागतात. मग ते 28 नरक कोणची, त्यांची नावं ऐका. मित्र आणि अंधत मित्र रौरव महारौरव घोर कोंबी पाक आणि कालसूत्र अशी पत्र खगाधिपा आंध कुपसुकर मुख क्रमी भोजक वैतरणी शालमणी वज्रकंटक तत्त भूमी आणि यातना जेते लाला भक्त विशेषण प्राणरोधक जाण कारमे विचिर घन पान पात्र दारुण तैसाची रक्तधन दंव सुख क्षार चिकल निरोधक पर्यावर्त सुती मुख 28 देक शूलवेद. अशा पद्धतीने महाराजांनी वाचली 28 नरकाची नावं. आणि या 28 नरकाची नावं तेवढे पापी लोकांना ते नरक भोगावं लागतात. जे करीती परस्त्री गमन आणि दुसऱ्या हरिती धन ते प्राणी अन्न उदकावीन पावती तांडलता मित्र नरकी. मग आता हे 28 नरक आहेत. मग ते 28 नरकामध्ये कोण कोणत्या नरकामध्ये जातं तर सांगितलं, जे परस्त्री गमन करतात, दुसऱ्याचं धन हिरावून घेतात, दुसऱ्याला अन्न व्यतिरिक्त उपवासी मारतात, अतिथीला माघारी पाठवतात, ते लोक मेल्यानंतर ना तामिश्र नावाचं नरक आहे त्या नरकाला जातात. आणि जे वंचना करीती बळेच परद्रव्य हरिती नष्ट दृष्टी ते पापमती अंधता मित्र गती तयाची. अनेक जे लोक असणार बळच दुसऱ्याचं परद्रव्य हरण करतात, दुसऱ्यांना त्रास देतात, पापमती असतात, दुष्ट बुद्धीचे असतात,
अशी लोक अंधता मिश्र नावाचं नरक आहे त्या नरकाला जातात. शरीराचा अभिमान करुणी भूतद्रोह संपादिती प्राणी स्वशरीरे पोषित्या अभिमानी महारौरव स्थानी ते जातात. शरीराचा अभिमान झालेला असतो, मनामध्ये भूतद्रोह असतो आणि ती भूतद्रोह घालवण्यासाठी मौलींनी प्रार्थना केले. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ही भूतद्रोह आहे. खळ रूपी माणसांची जी काही दृष्टी आहे ती दृष्टी बदलावी यासाठी मौलींनी प्रार्थना केलेली आहे पसायदानामध्ये. असो मग जे भूतद्रोह करतात ते असणारी लोक पुन्हा पुढचा असणारा नरक आहे कुठला सांगितला? महारौरव रौरव नावाचा नरक आहे त्या नरकामध्ये जातात. परद्रोहे कुटुंब पोषण करीत्याची रौरव स्थान द्रोहानुसार पक्षी येऊन शरीर भेदन करीती बळे. रौरव नावाचा नरक आहे, बळत असणारा दुसऱ्याचं द्रव्य घेतल्यानंतर ना भूतद्रोह केल्यानंतर ना ते रौरव नरकाला जातात. आणि तिथं पक्षी होते, काल सांगितलं पक्षी कसले होते? लोखंडाचे पक्षी होते आणि ते लोखंडाचे पक्षी येऊन आपल्या चुकीनं त्यांना दंश करतात. पशु पक्षी जे मारिती त्याची कुंभी पाक घालीती सप्त तेला माझी नानीती ब्रह्मद्रोहाची गती ऐक. ज्यांनी जीवनामध्ये पशु पक्षाला मारलेला आहे, उगत चलता चलता उचलायचं दगडून पक्षाला मारायचं घेणं न देण्याचं. मग असे लोक जे पशु पक्षाला विनाकारण मारतात, निष्पाप जीवाला मारतात, ती लोक कुंभीपाक नावाचं नरक आहे त्या नरकामध्ये घालतात. तप्त तेलामध्ये त्याला तापलेल्या तेलामध्ये टाकतात, उकळलेल्या तेलामध्ये. आणि आता ज्यांना ब्रह्मद्रोहाची गती केलेली आहे म्हणजे ब्रह्मद्रोह ज्यांनी ज्यांनी केलेला आहे, ब्राह्मणाला बोललेले असतील, अपमान केलेला असेल, अशा लोकांची गती ऐका. काल सूत्र महानरक कटा तप्त ताम्र देख खाली वर असे ते कारक ते जे देख जळतासे. कालसूत्र नावाचा एक नरक आहे, भयंकर नरक आहे, महानरक सांगितलंय. आणि ज्यांनी ब्रह्मद्रोह केलेला आहे, ब्राह्मणाचा अपमान केलेला असेल, त्यांना त्रास दिलेला असेल, अशा प्रकारची लोक ते असणाऱ्या नरकामध्ये जातात. आणि तिथं खाली वरी सूर्य असतो. आता एकच सूर्य आहे, आपण बघतो किती अंतरावरती आहे तरी ऊन लागत आहे. त्यांच्या खाली वर सूर्य असतो, त्या सूर्यांचं तेजपणा दाहकपणा त्यांना त्रास देतो. वेद मार्गाचा करुणी त्याग पाखंडी सेवा अनेक त्याची अशीच पत्रिवणीच वेगाने अंग छेदिती. ज्यांनी वेद मार्गाचा त्याग केलाय म्हणजे पोथी पुराणाच्या विरुद्ध वागलेत, जे कथेला कधी आले नाहीत, कथेमधलं सांगितलेलं कधी ऐकलं नाही, त्या मार्गाने कधी वागले नाही, त्या मार्गाचा त्याग केला, पाखंडाची सेवा केली, अशी लोक त्याला आसी पत्र वनामध्ये म्हणजे तलवारीच्या टोकासारखी धारदार वन राहतं, केळीच्या पानासारखं वना त्याला टोकदार तलवारीसारखं टोक राहतं आणि त्या वनामधनं त्याला फिरवतात. दंड्याशी दे दंड करीती विप्राचा देह दुखाविती सुकरमुखतया प्रति पीडा निश्चित एक दंड होत. जे लोक अदंडाला दंड करतात म्हणजे अपराध नसताना एखाद्याला उगाच दंड करायचा, त्रास द्यायचा, ब्राह्मणाचा देह दुखवतात, त्यांचं मन दुखवतात, अशा प्रकारची लोक त्यांना सुकराचं मुख प्राप्त होतं. सुकर म्हणजे डुकर, डुकराचं मुख तोंड प्राप्त होतं आणि मग पीडा त्यांना नरकामध्ये होते. कीटक मत पुन संवारत त्याचे अंधकूप नरक तेथेही जंतू अनेक दौतीची प्राप्त मूर्छा. बघा बारीक बारीक पाप सांगितले जे आपल्याकडून अज्ञानपणानं होतात. किडा मुंगीला मारणं हे सुद्धा पाप आहे, तेही जीवच आहेत ना. मग जे लोक किडा मुंगीला मारतात त्यांना हे 28 नरकामध्ये अंधकूप नावाचं नरक आहे आणि त्या असणाऱ्या नरकामध्ये जावं लागतं. तिथं जीवजंतू राहतात आणि ते जीवजंतू ह्यांना दंश करतात. म्हणजे ज्यांनी किडा मुंगीला मारलेला असतं तेच पुन्हा किडा मुंगी ते अंधकूप नरकामध्ये जन्म घेतात आणि ह्यांना त्रास देतात. वैश्वदेव ही नजे नर त्याची भोजेन समग्र क्रमी ही भक्ती ती सर्व शरीरा पण सत्वर तयाची भक्ती. वैश्वदेव म्हणजे अग्निदेव आहे, वैश्वनर शब्द आहे अग्निदेवाला. अग्निदेवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय, घरातल्या देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जो लोक भोजन करतात मेल्यानंतर ना ते अंधकूप नरकामध्ये जातात आणि किडामुंगी त्यांचं भक्षण करतात. ब्राह्मणांचे हरिती धन त्यांचे मांस तप्त शस्त्र करून ओळीती मधुत जाण परित्री गमन जो करी. ज्या लोकांनी ब्राह्मणाचं धन लुबाडलेलं आहे, ब्राह्मणाचं धन हिरावून घेतलेलं आहे, ते पुन्हा नरकामध्ये गेल्यानंतर ना गरम शस्त्रानं त्याचं असणारं शरीराचं मांसाचं ताडण करतात. हे झाले ब्राह्मणाचं अपमानाचं केल्याचं दंड.
आता ज्यांनी परस्त्री गमन केलं त्यांची अवस्था. अथवा नारी असे जार लोहमूर्ती अग्नी तप्त समग्र त्याशी आलिंगवी सूर्यपुत्र जो नर करी अज्ञान. बघा, एखादी स्त्री जार असते, परपुरुषावरती नजर ठेवणारी स्त्री असते, त्याला यमनगर यमदूत काय करतात, लोखंडाचा पुतळा असतो गरम केलेला, आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याला गरम करतात आणि त्याला ते आलिंगन द्यायला लावतात. अशा प्रकारचा दंड यमनगरीमध्ये राहतो. नाना परिपाखंडी सेवन जो नर करी अज्ञान वैतरणी नदी माझी त्याची पतन पियुष मात्र पूर्ण जिका. जे लोक नाना पद्धतीने पाखंड सेवन करतात, भगवंताचं भजन करत नाही त्या वाम मार्गाला जातात, अशी लोक, वैतरणी नावाची नगरी आहे यमनगरीमध्ये, यम लोकामध्ये, त्या वैतरणीमध्ये बुडवतात. त्याच्यामध्ये रक्त असतं, पुवा असतं, त्याच्यामध्ये त्याला भूतकाळ घ्यायला लावतात. राजेश्वराचा संपर्क करीती स्नान शौचन आचरती पूर्ण समुद्रात घालती वास्तरणी शापती जवासे. रजस्वाला म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये स्त्री 4 दिवस लांब असते, त्या स्त्रीला विचार असतो, त्यावेळेस तिला स्पर्श करायचा नाही, शास्त्र सांगतं. समजा चुकून घरामध्ये स्पर्श झाला तर स्नान करावं लागतं. आणि जो रजस्वाला स्त्रीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर ना, तिला स्पर्श केल्यानंतर जो व्यक्ती स्नान करत नाही, मग त्याला असणारे नरकामध्ये, त्या कुंभीपाकामध्ये घातले जातात. कुठपर्यंत? आकाशामध्ये चंद्र सूर्य आहे तोपर्यंत, म्हणजे त्याची मुक्तताच नाही. अशा प्रकारचा दंड यमलोक देतात. जे आचरती दंभ यज्ञ व्रत पशु ते करीती हनन तेही भोगिती नरक दारुण मृग अभिशान जंतू वावदिती. पुन्हा दंभ यज्ञ असतो महाराज, पशु पक्षाला त्रास देतात, पशुचं हरण करतात. हा, असू द्या. मग विनाकारण त्या असणाऱ्या बाकीचे जे काय असणारे पशु असतील त्यांना मारतात, दंड करतात. अशी लोक नरकाला जातात. एक लक्ष लावून निरंतर बाण सोडिती निर्दय जर तैशेची त्यांचे समग्र शरीर यमकिंकर खोटी ती वळे. मग पशु पक्षाला मारण्यासाठी वनामध्ये जातात, बाण असणार त्या ठिकाणी बाण धनुष्याला लावतात, शिकार करतात प्राण्याची, विविध प्राण्याची. मग यम लोक त्यांनाही, त्या लोकांना तशाच पद्धतीने दंड नरकामध्ये देतो. अग्नी लावे आणि झाली तो विष चोरी करी रात्रंदिवस शतावधी श्वाने त्या मौत भक्ष्यावया. दुसऱ्याच्या घराला अग्नी लावणं, दुसऱ्याला वेश देऊन मारणं, दुसऱ्याच्या घरी चोरी करणं, अशी लोक यमनगरीला गेल्यावर पुन्हा कुत्री त्यांचं असणारं मांस भक्षण करतात. असा दंड यम देतो. येणे करुणिरुजन जो करी कुटत्रयपण कुट साथी देई समजून तयाची धन नरक प्राप्त होताचे. बघा, आपण आता एखाद्याच्या सोबतीला जातो आणि खोटी साक्ष देतो, म्हणजे ह्यानं केलंच नसलं तरी आपण केलं म्हणतो. आपल्याला जर साक्षीदाराला बोलवलं तर आपण खोटी साक्ष दिल्यानंतर ना पुन्हा ते असणारे यमनगरीला जातात, आणि यमनगरीला गेल्यावर भयानक नरक खोटं बोलल्यामुळं यम त्याला भोगवतो. शत योजने उंच पर्वत आदोशी रेखा खाली ढकलित तुरापान जादम करिता तयांचे बांधिती पाय दोन्ही. जो कोणी खोटं बोललेला आहे किंवा खोटी साक्ष दिलेली आहे, कुठेही असू द्या, त्यानं खोटं बोलला तरी सुद्धा खोटं बोलल्यानंतर ना यमनगरी काय करतो, मोठ्या पर्वतावरती नेतो, खाली मुंडक करतो, वर पाय करतो, वरनं टाकून देतो त्याला. खोटं बोलावं तोंडानं लोकाला. मग अशा पद्धतीने दंड देतो. पुन्हा जे सुरापान करतात, सुरा म्हणजे मद्यप्राशन करतात, त्यांची अवस्था काय ऐका. अग्नी माझी टाकून देती लोहरस पान करविती नर नारीची ऐशी गती निती खगपती होत असे. ऐक म्हणले गरुडा, तू नसला यमनगरीला गेलो तर मी सांगतो. मला माहिती आहे त्या यमनगरीला काय होतंय. भगवंत सांगतायत. काय सांगितलं भगवंतानं? जे लोक असणार अग्नीमध्ये त्यांना टाकून देतात. कोणाला? जे सुरापान मद्यप्राशन करतात. पृथ्वी तलावरती जीवन आहे, वेचून ऐसे धन करिता ती मद्यपान. रामायणामध्ये उभी आहे. उगा स्वतःचा कुटुंबाचा पैसा खर्च करायचा आणि ते पैसा खर्च करून दारू प्यायची. मग दारू पिणारी लोक नरकाला जातात. मग ते असणारे यमदूत काय करतो, अग्नीमध्ये टाकून देतो. लोखंडाचा रस त्यांना पाजतो. लय दारू पिऊ वाटते, लय मद्यप्राशन करू वाटतं, म्हणून लोखंडाचा रस त्यांना प्राशन करवतात. रूप विद्यात पवित्र आणि जन्म होता ब्राह्मणात अभिमानाची परनिंदा करीत क्षार कर्दमात ते पडती. पुन्हा अभिमान असतो महाराज माणसाला. रूपाचा अभिमान आहे. रूपाचा अभिमान कैला होता. सुंदरपणाचा अभिमान म्हणे त्यावर गर्भिणी नामा म्हणे असो. रूपाचा अभिमान असतो, विद्येचा अभिमान असतो,
पुन्हा तपाचा अभिमान असतो, वित्ताचा अभिमान असतो, पैशाचा अभिमान असतो. हे सगळे अभिमान करणारी लोक अभिमानानं दुसऱ्याची निंदा करतात आणि नरकाला जातात. हा विचारे हरिती प्राण राक्षस त्याशी भक्षिती जाण रक्षगण रुद्र पान उर्गन शेना करिता ती. ऐक म्हणले गरुडा, अशा पद्धतीने अभिमान करून दुसऱ्याची निंदा करणारी लोक, दुसऱ्याला नाव ठेवणारी लोक नरकाला जातात. मद्यप्राशन करणारी लोक रुधिरप्राशन करतात. अशा प्रकारचा दंड म्हणजे जे जे तुम्ही वाईट कर्म केलेलं आहे त्या त्या कर्माच्या पद्धतीने दंड यम त्यांना करवतो. रामाता तो अरण्यात ग्रहात ही देवी श्वासघात तरी तिच्याशी बसतात निश्चित आलो तुंड विदारी शिल प्राय. मग ऐका, विश्वासघात करणारी लोक कुठेही असू द्या, गावामध्ये असू द्या, अरण्यामध्ये असू द्या, आपल्या घरामध्ये असू द्या, विश्वासघातकी लोक, ती लोक मेल्यानंतर ना वेगवेगळ्या पशु पक्ष्यांचा जन्म यम त्यांना देतो. शरीर मग कावळ्याचा असेल, बगळ्याचा असेल, ते शरीर त्यांना प्राप्त करून देतो. आत्वा अनर्थ करुणी वारंवार युती जिंकी प्राणी तो पडे द्वंद्व शुभस्थानी पंचवदनानी भक्षिती सर्प. मग एखादा असणारा युद्धाला गेल्यानंतर ना अनृत्य करून, खोटं बोलून एखादा असणारा युद्ध जिंकला, असत्य बोलून जिंकला की तो दंडशुक स्थानी, दंडशुक म्हणजे साप, सापाच्या विणेला तो जातो आणि पंचवदनानी, ते असणाऱ्या सापाला पंचमुख असतात, पंचमुखाने त्याचं शरीर रक्षण करवतात. क्रोध नेत्र करुणी आरता तिथे अशी विलकित वज्रतुंड बक भौत नेत्र फोडी तयाचे. एखाद्या घराला मागणी आलेला असतो, अतिथी आलेला असतो. बरं, आपल्या घरामध्ये असतंय भाजी भाकरी पाणी, कुणाच्या घरामध्ये नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये. कितीतरी गरीब असला तरी रात्रीची शिळ तरी असलेलं असतेच घरामध्ये, ते अतिथीला द्यावं. तर आपण देत काय नाही, पण त्याच्याकडून डोळं मोठं करून बघतोय त्या अतिथीकडे, मागणाऱ्याकडे. मग त्याच्याकडे डोळं मोठं करून बघितलं की यम लोक लगेच त्यांना मोठे मोठे असणारे बक नावाचे पक्षी आणतात आणि त्यांच्या चोचीनं त्यांचे डोळे वळून काढतात. धनव्याचे भीती करून ज्योतिर्यर्क करी प्रेक्षण सर्व पर्याभिशंकिन वायस नाचन त्याचे करीती. पक्षी आहे, कावळा नावाचा पक्षी आहे. मग काय करतो, ज्यांनी असणारे दुसऱ्याचं द्रव्य खर्च केलेला आहे, एखादा निघालाय गावाला पंढरपूरला, आपल्यापाशी धनसंचय ठेवायला दिला आणि माघारी आल्यावर आपण त्याला दिलंच नाही, त्याचं धन खर्चून टाकलं, तर कावळे त्याच्या असणाऱ्या अंगाचे मांस तोडतात. अशा प्रकारचा दंड यम त्यांना देतो. जो अग्नीचे न करी सेवन नावडे ज्याची धर्म आचरण लज्जने नशी ज्याची भान व्रतदान कधी न करी. जो अग्नीचं सेवन करत नाहीत, अग्नी सेवन म्हणजे अग्नीला प्रदक्षिणा करणं, त्यांना नमस्कार करणं, त्यांना नैवेद्य दाखवणं. अग्नी सेवन करत नाहीत म्हणजे होम हवन यज्ञ करत नाही. ज्यांना धर्माचं आचरण आवडत नाही, ज्यांना कथा आवडत नाही, विष्णू भक्ती आवडत नाही, लाज वाटते परमार्थाला यायची आणि लज्जेने जे परमार्थ करत नाहीत ते जाती वर्ण आश्रम आचार विष्णू भक्ती विमुख निरंतर तो मेल्यावरी नरमा भयंकर नरक भोगी तसे. वर्ण आश्रम आचार टाकून देतात, भगवंताची भक्ती करत नाही का तर लाज वाटते. लाजेनं कुठल्याही प्रकारच्या कथेला जात नाहीत, पोथीला जात नाहीत, समाजामध्ये लाज वाटते म्हणून मंदिराकडे येत नाहीत. अशी लोक जे भगवंताच्या भजनाच्या विमुख आहेत ते नरकामध्ये गेल्यानंतर नरक भोगतात. कल्पपर्यंत नरक भोग पापा रूपे भोगावा सांग लागतो यास्तवा व्यंग स्मरण सांग वाजे की जे. कल्पपर्यंत नरक भोगावा लागतो महाराज. 1, 2, 3 दिवस नाहीये, त्याच्यामध्ये गंती नाही. अकल्पपर्यंत त्यांना नरक भोगावा लागतो. आणि मग अशा पद्धतीने याच्यासाठी भगवंत सांगताय की माझं भजन करा, माझं स्मरण करा, म्हणजे यमांच्या नगरीला तुम्हाला जावं लागणार नाही. सर्व काळ करिता नाम स्मरण अशेष यातना चुकती जाण पापरूपी रोग दारुण देश सुलक्षण नाम माझे. भगवंताने सांगितलं माझं नामस्मरण करा, तुमच्यापाशी पाप येणारच नाही. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता हरी. जसं अग्नीमध्ये गवत जळावं तसं पाप सगळं संपून जातं. म्हणून माझं स्मरण करा, भगवंत सांगतात. पूर्व वै केले पातक उत्तर वै भजन सम्यक वा वा. करिता सर्व जळे पातक असे की लोक उत्तम मिळे. भगवंताने सांगितलं, समजा तरुणपणामध्ये तुम्ही संसार केला, अगोदरच्या वयामध्ये तुम्ही संसार केला, पाप केली, काय तुमच्याकडून घडलं ते घडू द्या, पण उतार वयात तरी परमार्थ करा. काठी टेकवत कसं तरी मंदिरामध्ये या, भगवंताचं भजन करा, लांबून का होईना कथा ऐका. म्हणजे पूर्व वयामध्ये केलेलं पाप असेल
ती पाप संपवण्यासाठी उत्तर वयामध्ये वय संपत आल्यानंतर जरी भगवंताचं भजन केलं तरी अगोदरचं पाप संपत. क्रोध लोभ विवर्जित परमधर्म नित्याचरत सर्व काळ सत्य बोलत सत्याचं जे का सत्य असे. असं म्हणले. अशा पद्धतीने ज्यांनी राग गिळून टाकलेला आहे, काम क्रोध लोभ यांचं हरण केलेलं आहे, धर्मानं वागलेलं आहे, धर्माचं आचरण केलेलं आहे, सर्वदा जो सदा शांत बोलतो, सत्य बोलतो, याचा सत्य रूप होय असत्य असत्य रूप होय सत्य कित्येक असत्य स्वर्गी जातात कित्येक भोगी ती सत्य नरक. असं म्हणले. कधी कधी असणारं खोटं खरं होतं आणि कधी खरं सुद्धा खोटं होतं. म्हणजे खऱ्यानं वागणारी लोक सुद्धा कधी कधी नरकाला गेले आणि असत्यानं वागणारी लोक सुद्धा स्वर्गाला गेले आहेत. म्हणजे आपण जीवन जगत असताना कधी सत्य करतो, चांगलं करायला जातो, पण कधी कधी वाईट घडतं आणि कधी वाईट करायला जातो पण चांगलं घडतं. अशा पद्धतीने महाराज सांगतात, वैनतया तुझ लागून स्पष्ट करीतो निरूपण गो ब्राह्मणाचे हित जाण होता सुलक्षण वर्णीयाची. भगवंताने सांगितलं, गरुडा आता तुला मी सांगतो ऐक म्हणले. ज्यांनी ब्राह्मणाची गायची सेवा करतात, गो ब्राह्मणाच्या हितासाठी काय करावं ते ऐका. आणि स्त्रियांचे प्रोत्साहन वर कन्याची कीर्ती सुलक्षण आणि जे सर्व स्वनाशन प्राणहरण प्राप्त झाली इतक्या सानी बोलता सत्य तेच स्वर्गी होते सत्य या लागी बोलावे प्रिय हित प्रिय विरहित बोलू नये. बघा, भगवंताने सांगितलं आपण ज्या ठिकाणी असत्य बोललो ते असत्य स्वर्गामध्ये यमनगरीमध्ये सत्य ठरतं. म्हणजे कसं, एखादं उदाहरण देतो. आता एखादी आपली गाय आपल्यापासून समोरून गेले आणि मागणं लगेच गाई मारणारा आला आणि त्यानं जर विचारलं की बाबा गाई कुठे गेले सांग, मग तिथे जर आपण खोटं बोललो तर तेच खोटं स्वर्गामध्ये सत्य ठरवलं जातं आणि त्याला त्याचं पुण्यपत्रामध्ये भेटतं. मग एखाद्याचं प्राणहरण होत असेल, एखाद्याच्या मुलीचं लग्न होत असेल, एखादं धर्म कार्य होत असेल, तिथे जर असत्य बोललं, कारण ते काय आपल्या खोटं बोलल्यानं ते कार्य होत असेल तर ते यमनगरीमध्ये सत्य ठरवलं जातं असं भगवंत सांगतात. त्या स्थानी बोलता सत्य ते स्वर्गी होत असे सत्य या लागी बोलावे प्रिय हित प्रिय विरहित बोलू नये. म्हणून चांगल्या कर्माला असत्य बोलावं महाराज. मार्गी भेटला महातस्कर तो करी लागला जरी संवार तेथेही बोलून असत्य उत्तर आत्मशरीर वाचवावे जैमिनी अश्वमेध बोधी बोय. एखादा असणारा तस्कर आलेला आहे, चोर आलेला आहे ना आपल्याला मारायला, मग तिथं खोटं बोलावंच लागतं. तिथं खरं बोलून काय स्वतःला मारून घ्यायचं का? म्हणून ज्या ज्या ठिकाणी खोटं बोललं जातं, कधी कधी खोटं बोललेलं सुद्धा योग्यतेचं ठरतं आणि ते यमनगरीमध्ये सत्य ठरवलं जातं. सभे माझी न की गमन गेल्याची बोलावे समजून बोलता बोलता पाप घन आहे म्हणून न जावे सभेशी. एखाद्याची सभा चाललेली असते आणि त्या सभेमध्ये आपण जायचं नाही, गेलो तर ग बसायचं. उगा आपण काहीतरी बोलणार, एखाद्याची निंदा होते, निंदा केल्यामुळं पाप मुखामधून होतं आणि पाप झाल्यामुळे पुन्हा दंड भोगावा लागतो. त्यामुळे एकतर कुठल्या सभेला जिथं लोकांची गर्दी असेल तिथं जाऊ नये, सदा एकांतामध्ये राहावं आणि जर गेलं तर आपलं गप बसावं. महाराज सांगतात, व्रतबंध वर्षोत्सर्ग प्रायचिक खर्चीशी शीर्षक शास्त्र विरहित बोलता देत ब्रह्मघातक तो होई. मग प्रायश्चित व्यतिरिक्त बोलायचं नाही, सभेमध्ये गेल्यानंतर न बोलायचं नाही, सभा पाहून कीर्तन करणे, प्रजा पाहून बोलणे, असं लोक पाहून बोलायचं, कीर्तन करून सुद्धा पुढच्या लोकांची मनस्थिती पाहून बोलायचं. आणि याच्या व्यतिरिक्त बोललं तर मग ते असणारा ब्रह्मघातकाचा डाग त्याला लागतो. न पुसताई यथा तथ्य पुसिला धर्म सांगिजे मत धर्मज्ञ बोलावे निश्चित योग्य असे. धर्माच्या गोष्टी बोलाव्या, भगवंताची कथा सांगावी, नाही विचारलं तरी बोलत सांगावी. त्याचाही उद्धार आहे, आपलाही उद्धार आहे. आपल्या मुखामधून भगवंताचं नामस्मरण निघतं, ते ऐकणाऱ्याचंही कल्याण होतं. म्हणून अशा गोष्टी भगवंताची कथा कीर्तन न विचारता सांगावं. महाराज सांगतात, क्रूरात्वा कठोर खळहुत द्रोही शटनर ते गंगा तटवासी निरंतर पाहून सत्वर पय होत. मग एखादा वाईट असेल, क्रूर असेल, पापी असेल, दुष्ट असेल, नष्ट असेल, मनामध्ये कपट असेल, पण जर गंगेच्या किनाऱ्यावरती राहत असेल तर तो पुण्यवान आहे. कारण चुकून का होईना त्याला गंगेचं स्नान घडतं. म्हणून गंगेच्या रहिवासी राहणारे कसलेही लोक असू द्या पुण्यवान होतात. शांत स्थिर आणि दांत दयाळू आणि क्षमावंत
प्रियवादी संतयुक्त मम पुरा प्रत हे येती. मग भगवान परमात्मा सांगतायत माझ्या लोकाला कोण कोण येतात? दयाळू, दया, क्षमा, शांती, ज्याच्या अंतःकरणामध्ये दया क्षमा आहे, प्रियवादी आहेत, दुसऱ्याला संतोष होईल असं बोलतात, हे लोक माझ्या नगरीला येतात. हे करीती नित्य स्नान आणि करीती अन्नदान त्रिद पात्र अन्नाशी दान कृष्ण जुलत जनजवासी पात्र. जे रोज स्नान करतात, जे अन्नदान करतात, शुद्धीताला अन्न जेवण खाऊ घालतात, तहानलेला पाणी पाजतात, अशी लोक आपल्या गावाकडे येतात. वस्त्रदानाशी नग्न पात्र धनदानाशी रुचीवर कष्ट मिळवून द्रव्य समग्र तरी पुरवणी ठेविती. एक परोपकारा कधी न लाविती मेल्यावरी पिशाच होती. तो ग्रह माझी वास कैती कदा न तोडीती धन हेतू. असं म्हणले एखाद्यावरती उपकार करत नाही. ज्याला वस्त्राची गरज आहे त्याला वस्त्र देत नाहीत, ज्याला धनाची गरज आहे त्याला धन देत नाही, कष्टानं धन मिळवतात, 1 रुपया दान धर्म करत नाहीत, धनाची आशा मनामध्ये ठेवतात, ते मेल्यानंतर स्वर्गाला जात नाहीत, नरकाला जात नाहीत, कुठं जात नाही, ती त्या घरामध्येच धनाची आशा ठेवून तिथंच राहतात. आईचे जे स्वधर्म विमुख त्यांचा ऐसा प्रकार देख जे आपुले धन सकळी धर्म अर्थ अनेक व्यंची सदा. अशा पद्धतीने जे स्वधर्माच्या विमुख असतात अशा प्रकारे लोक ते त्यांची अवस्था असते. आता जे धन धर्मार्थासाठी खर्च करतात त्यांची अवस्था काय? हे सर्व मनुष्य रूपे करून माझ्या असं ती जाणं ते मेल्यावरी माझे स्थान पावती जाण खगपती. ज्यांनी पैसा संपत्ती धर्मासाठी लावली गेली, धर्म कार्यासाठी आपली इस्टेट वापरली गेली, ते माझे अंश आहे. ममैवांश जीवलोके जीवभूत सनातन, ते माझ्या अंश रूपाने पृथ्वी तलावरती राहतात. भगवंत गरुडाला सांगतात. 6 निरूपण नरक संख्या सांगितली पूर्ण प्रत्येक यातना दारुण अनुक्रमे निवेदिल्या. मग भगवान परमात्मा सांगतात किंवा ग्रंथ करते माधव सांगतात 6वा अध्याय संपला. 6व्या अध्यायामध्ये आपण काय ऐकलं? नरकाच्या संख्या किती नरक आहेत? 84 नरक आहेत. त्या 84 नरकामधले 28 नरक पापी लोकांना भोगावी लागतात. नरकाचं वर्णन सांगितलं, यमाचं वर्णन सांगितलं. ही कथा 6व्या अध्यायात झाले. हे पाहुनी ऐकोनी पापन आचरावे मनुष्यानी. वा वा. माधव निवेदी गरडा लागुनी सुत मुनी प्रति माधव म्हणे. ग्रंथ करते सांगतात हे तुम्ही ऐकलेलं असते, हे ऐकावं म्हणून लावावं लागते. बरं, गरुड पुराण कशासाठी असते? आतापर्यंत आपल्याला माहिती नसते त्या यमनगरीमध्ये किती त्रास होतोय. मग आपण ऐकलेलं असते, मग ऐकून पाप करू नये माणसानं, ऐकून शहाणं व्हावं, सुधरावं. पाठीमागं झालं ती होऊ द्या, म्हणून इथून पुढं ही कथा ऐकल्यानंतर लोकांनी पाप करू नये यासाठी ही ग्रंथ आहे. पाप करून नरकाला जाण्यापेक्षा पुण्य करा आणि भगवंताच्या नगरीला जावा. श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवाद नरक वर्णन नाम अध्याय. वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.